वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 मध्ये कथित भ्रष्टाचाराचा मोठा आरोप समोर आला आहे. कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर निकृष्ट दर्जाच्या कामांसह नियमबाह्य निविदा काढल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांना निवेदन देण्यात आले आहे. पूर्व जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांची भेट घेत सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी मागील 3 वर्षांत सुमारे 5,000 ऑफलाईन निविदा नियमबाह्य पद्धतीने काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला. ग्रामीण भागातील अनेक विकासकामे केवळ कागदोपत्री दाखवून बिले काढण्यात आली असून काही कामे मजूर सहकारी संस्थांना कमिशन घेऊन देण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरेश साखरवाडे यांची तात्काळ बदली करून ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. लवकर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनांदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रकरणामुळे गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.